नमस्कार मंडळी, शीतल सुरवाळे चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो. तर आज मी तुमच्यासोबत महाराष्ट्रातील काही खास रेसिपीपैकी एक अशी झणझणीत काळा चना मसाल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जसा चना मसाला तयार करतात ना, तशीच अतिशय सोपी आणि चविष्ट रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि काही सोबतच खास अशा काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे चना मसाला खाण्यासाठी ना अतिशय टेस्टी बनेल. तर मित्रांनो, ह्या रेसिपीप्रमाणे एकदा चना मसाला जरूर बनवून बघा बरं. सेम रेस्टॉरंटमध्ये जसा चना मसाल्याचा टेस्ट असते ना, अगदी तसाच चना मसाला बनेल. तर चला मग महाराष्ट्राची फेवरेट झणझणीत चना मसाला रेसिपी बनवायला सुरुवात करू. परंतु त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला आता रेसिपी स्टार्ट करू. तर मित्रांनो, चना मसाला रेसिपी बनवायसाठी ना पहिले आपल्याला ना जे काळे चणे हरभरे असतात ना, देसी हरभरे, ते घ्यावं लागतात. तर मी ना इथं 2 कप हे काळे चणे घेतले आणि हे 4 ते 5 घंटे मस्त भिजू घालायचे. तुम्ही ओव्हरनाईट बी भिजू घालू शकता. तर आता काय करायचं, चांगलं स्वच्छ पाण्यानं मस्त 2 ते 3 पाण्यानं धुवून घेतले. आणि आता आपण कुकरची शिट्टी लावून घेऊ. तर कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकायचं, 2 ग्लास पाणी टाका तुम्ही, ताकी याच्यामधलं जे पाणी असते ना ते बी एकदम लाभदायक असते, ते फेकून द्यायचं नाही. तर त्याच्यामध्ये काय टाकायचं, मी नाही तर 7 ते 8 मस्त काळेमिरे घेतले, एक तेजपत्ता आणि एक दालचिनीचा तुकडा. तर थोडंसं चवीनुसार मीठ बी टाकायचं. कुकरचं झाकण लावून ना चणे मस्त 2 शिट्ट्या लावून उकडून घ्यायचे, मस्त शिजवून घ्यायचे. तर मित्रांनो, चणे हे आपल्या शरीरासाठी ना खूप लाभदायक असतात बरं, कारण 8 दिवसातून एकदा जरी चण्याची भाजी तुम्ही करून तर मित्रांनो, आता त्यासाठी लागणारा मस्त मसाला आपण काढून घेऊ. इथं मी 1 कांदा घेतला, 1 गाठा लसणाचा घेतला, पाकळ्या जर म्हणल्या ना तर 30 ते 35 पाकळ्या येते, आणि थोडीशी अद्रक घेतली आणि थोडासा धनिया घेतला. तर आता काय करायचं, मस्त पेस्ट करून घ्यायची, अशी आबडधोबड पेस्ट करायची बरं, जास्त अशी बारीक पेस्ट करायची नाही, आबडधोबड अशी पेस्ट करून घ्यायची. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही ही रेसिपी बनवली ना तर रेस्टॉरंटपेक्षाही जबरदस्त ही रेसिपी होते. तर मित्रांनो, चला आता आपण तडका मारू. तर त्यासाठी इथं मी कढई घेतली. कढई घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथं 4 ते 5 चमच इथं तेल टाकलं. तुम्ही आणखीन शिल्लकही टाकू शकता. तुम्ही जर कमी खात असाल तर कमी टाका, काही हरकत नाही. तर मित्रांनो, थोडंसं नॉर्मल असं तेल गरम झालं म्हणजे 1 चमच मी इथं जिरं टाकलं. जिरं चांगलं तळतळू लागल्यानंतर आपण इथं जे पेस्ट काढली होती ना, कांदा लसूण अद्रकवाली, तर ती पेस्ट याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. आणि मग नंतर व्यवस्थित हा मसाला आपल्याला मस्त फिरून घ्यायचा आहे ना, जळला नाही पाहिजे, लागला नाही पाहिजे कढईले, असा हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेलातनी. मित्रांनो, भाजी बनवायची असेल ना तर हे जे मन असते ना आपलं, ते मन एकाग्रता सगळी या भाजीच्या इकडे पाहिजे, तरच हे आपली भाजी एक नंबर होते. आणि काही मसाले असतात, बेसिक मसाले, ते मसाले जर तुम्ही घेतले ना तर एक नंबर रेस्टॉरंटपेक्षाही जबरदस्त तुम्ही भाजी बनवू शकता. तर इथं काय केलं, मी 1 टोमॅटो घेतलं, चांगलं टोमॅटो बारीक कट करून घेतलं आणि बारीक केल्यानंतर मसाल्यामध्ये मस्त परतून घेतलं. तर मित्रांनो, जो मसाला होता ना तर तो मसाला झाला कसा, हे कसं ओळखायचं माहीत आहे का, जोपर्यंत हे मसाल्याचं जे तेल असते ना ते एक साईडले होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हळद मीठ तिखट हे अजिबात टाकायचं नाही. एक साईडले हे तेल वगैरे सुटलं नाही या मसाल्याले, तेव्हाच हे हळद वगैरे आपण इथं टाकायची. तर इथं मी 1 चमच हळद घेतली, 1 चमच लाल मिरची पावडर घेतलं, चवीनुसार मीठ घेतलं, आणि किचन किंग मी मसाला इथं, तुम्ही छोले मसाला आहे तुम्ही वापरू शकता, जबरदस्त भाजी होते है ना. तर आता काय केलं, जे आपण चणे उकळायसाठी घेतले होते ना कुकरमध्ये, ते सगळे याच्यात टाकून द्यायचे आहेत. आणि जो त्याचा रस्सा होता ना, जे आपण पाणी टाकलं होतं चणे उकडायसाठी, तर तो फेकून अजिबात द्यायचा नाही. त्या उकडत्या चण्याच्या पाण्यामध्येच या भाजीची टेस्ट लपलेली असते. तर अजिबात पाणी फेकून देऊ नका, ते पाणी भाजीत टाकून द्या है ना. 5 मिनिट मस्त उकडी येऊ द्यायची, ताकी जो बी मसाला आहे ना तो चण्यामध्ये एकदम अंदर खोलपर्यंत जाणार आणि एकदम टेस्टी असे चना मसाला हा आपला रेडी होणार. तर बघू शकता मित्रांनो, मस्त जबरदस्त अशी चना मसाला रेसिपी आपली बनून तयार आहे. तर चला आता मस्त थोडंसं चवीनुसार धनिया टाकू, आणि धनिया टाकल्यानंतर चला आता आपण सर्व करू. तर 5 ते 10 मिनिट मी हे चणे मस्त उकडू घातले या मसाल्यामध्ये, ताकी जो बी मसाला आहे, जो बी मसाल्याचा जो स्वाद आहे तो या चण्याच्या
कणाकणामध्ये हा गेला पाहिजे। मसाला रेसिपी आपली झाली तयार आणि काय घरभर वास पसरला होता ना, एक नंबर। तर चला मित्रांनो आता मस्त सर्व करूया। तर बघू शकता मित्रांनो काय जबरदस्त अशी आपली रेस्टॉरंट स्टाईलमध्ये हे आपली काळा चना मसाल्याची रेसिपी तयार झाली। तर मित्रांनो तुमच्या बी तोंडाला पाणी सुटलं असेल ना, तर खरोखर तुमच्या तोंडालाही पाणी सुटलं असेल तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर रेस्टॉरंटमध्ये जायची बी गरज नाही। घरच्या घरी तुम्ही जबरदस्त अशी काळा चना मसाल्याची रेसिपी तुम्ही बनवून तयार करता। तर मित्रांनो बघू शकता जबरदस्त अशी झणझणीत चमचमीत अशी चना मसाल्याची रेसिपी बनवून तयार झाली। तर मित्रांनो अशी रेसिपी जर तुम्ही बनवली ना तर सहज 2 ते 3 पोळ्या माणूस शिल्लक खातेच आहे ना। तर बघू शकता मित्रांनो जबरदस्त अशी चवीले भन्नाट झणझणीत अशी रेसिपी तयार झाली। तर मित्रांनो म्हणतात ना खाना खजाना, तर हो मित्रांनो खाना खजाना जर तुम्हाला पाहायचा असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण शीतल सुरवाडे चॅनलमध्ये असा काही खाना खजाना आहे ना, कुबेर खजाना आहे निरा खाण्याचा भंडारच आहे बिलकुल आहे ना। तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ना तर प्लीज व्हिडिओ लाईक जरूर करा, तुमच्या मित्रमैत्रिणी शेअर नक्की करा आणि तुम्ही जर नवीन आपल्या चॅनलवरती असाल ना प्लीज सबस्क्राईब नक्की करा आहे ना। रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आहे ना। तर आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू, परत भेटू एका सुंदर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, असेच आपले व्हिडिओ पाहत राहा। तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच समाप्त करू। बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।